गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील नांगपूर परिसरातील जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी छापा टाकून 34 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत रोख रकमेसह 23 चारचाकी, 5 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1,50,97,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नांगपूर येथील जंगल परिसरात ताशाच्या पत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला। पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कारवाई करत 34 जणांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 4,41,500 रुपये रोख, 23 चारचाकी, 5 दुचाकी, ताशचे पत्ते, स्टीलची पेटी, बॅटरी आणि ताडपत्ती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशी दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींनी परमेश्वर लोहंबरे आणि मिथुन तांबेकर यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचं पोलिसांना सांगितलं। या दोघांसह एकूण 36 आरोपींविरुद्ध कोटगुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोहंबरे आणि तांबेकर हे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।